मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. या वस्तुचित्रामध्ये सुद्धा आपल्याला आणखी काही भाज्या काढून बघायच्या आहेत. यात आपण गाजर, वांग, कांदा, बटाटा या भाज्या काढून बघूया. सगळ्यात आधी आपण गाजर काढून बघूया. आपल्या घरात असलेलं गाजर आपण समोर ठेवायचं आणि त्याचं निरीक्षण करून पेन्सिलीने रेखाटन करून घ्यायचं. रेखाटन करताना हलक्या हाताने पेन्सिलीवर दाब न देता हे रेखाटन करायचं आहे. आपण इथे एकाच्या ऐवजी 2 गाजरं काढून घेत आहोत. नको असलेल्या रेषा खोडून टाकूया आणि आता रंगवायला सुरुवात करूया. गाजरामध्ये दिसणारे सर्व रंग आणि त्याच्या छटा आपण बाजूला काढून घेऊया. सर्वात प्रथम आपण फिक्या पिवळ्या रंगाने म्हणजे मँगो हा कलर आपण वापरतोय. डीप येल्लो असंच याला म्हणतात. हा आंब्यासारखा रंग असतो तो सर्वात प्रथम आपण हलक्या हाताने देऊन घेऊया. आपल्याला इथे सुद्धा वेगवेगळ्या रंगाच्या छटा दाखवायच्या आहेत. शिवाय जिथे सावलीचा भाग आहे तिथे गडद, उजेडाच्या भागात फिक्कट असे रंग द्यायचे. त्यामुळे आपण आता त्यामध्ये वेगवेगळ्या छटा मिसळून घेऊया. आता आपण ऑरेंज रंग घेतला आहे तो सुद्धा आपण हलक्या हाताने त्या मँगो रंगावरती देत आहोत. नंतर आपण हाताच्या बोटाने किंवा कापसाने हे रंग मिसळून घेऊ शकतो. जिथे आपल्याला उजेड दाखवायचा आहे किंवा हायलाईट दाखवायचा आहे तो भाग आपण पांढराच ठेवला आहे. आता कापसाने आपण त्या रंगांचं एकमेकांमध्ये मिश्रण करून घेऊया. कापसामुळे थोडे रंग फिके होतील पण ते छान गुळगुळीत बसतील. तुम्ही बघू शकता कापसाने मिश्रण केल्यावरती रंग कसे दिसत आहेत ते. आता त्यावर काही रेषा असतात आणि त्या गाजराचा गोलाकार आकार दिसण्यासाठी या रेषा सरळ न काढता थोड्याशा वक्र काढाव्यात. थोडासा गोलवा द्यावा त्याला, म्हणजे आपोआप ते गाजर त्रिमित म्हणजे 3 डायमेन्शनल दिसायला लागतं, गोलाकार दिसायला लागतं. या रेषा काढण्यासाठी आपण ऑरेंज रंगाचा वापर करतोय. आणखी गडद भाग दाखवण्यासाठी आपण लाल रंगाचा वापर करायला हरकत नाही.
तसंच त्यावरच्या रेषा आपण डार्क ब्राऊन रंगाने काढूया. खाली रंग दिलेला असल्यावर त्याच्यावरचा रंग इतका गडद असा उमटत नाही, त्यामुळे हलक्या हाताने डार्क ब्राऊन रंग दिला तर तो बरोबर दिसतो. त्याचप्रमाणे काही रेषा आणि ठिपके आपण काढून घेतलेत. गाजराच्या पुढचा पानांसारखा भाग दाखवताना आपण थोडा फिका हिरवा आणि गडद हिरवा असा ऑलिव्ह ग्रीन या रंगाची छटा आपण त्यामध्ये वापरलेली आहे. सावली करण्यासाठी आपण डार्क ग्रे आणि लाईट ग्रे हे रंग वापरणार आहोत. जास्त गडद रंग दिसण्यासाठी आपण थोडासा काळा रंगही घेतला आहे आणि हलक्या हाताने तो त्या ग्रे रंगावर देऊन घेतला आहे. त्यामुळे सावलीचा गडद भाग चांगला दिसायला लागला आहे. त्यानंतर आपण त्यावर कापूस घासून घेतला आहे आणि त्यामध्ये रंगांचं मिश्रण झालेलं आहे. यानंतर आपण वांग समोर ठेवणार आहोत. अंडाकृती आकाराचं वांग असतं आणि त्याचं देठ हिरव्या रंगाचं असतं. आता हे जे वांग घेतलं आहे ते त्यामध्ये दिसणारे रंग कुठले आहेत त्याचं आपण निरीक्षण करून घेऊया. त्यातल्या गडद छटा, फिक्या छटा या आपण हातात काढून घेऊया. आता हा जो रंग आहे हा वांग्यातला जवळचा रंग आहे, म्हणजे मॅजेंटा असा हा रंग दिसतोय. तो अगदी आपण हलक्या हाताने दिला आणि त्याच्यावर कापूस घासून घेतलाय. खरं वांग आपल्याला खूप डार्क दाखवायचं आहे, पण आपण त्याच्यावर एकावर एक थर देणार आहोत रंगांचे. पहिला थर आपण फिका देतोय. त्यानंतर आता आपण लाईट व्हायोलेट हा रंग घेतला आहे आणि त्याने थोडा मध्यम टोन किंवा मध्यम छटा आपण देऊन घेणार आहोत.
त्याच्यानंतर पुन्हा डार्क व्हायोलेट घेऊन आपण गडद छटा देणार आहोत. आता आपण डार्क व्हायोलेट रंग घेतला आहे. हळूहळू त्यामध्ये गडद रंगांचा वापर करायचा आहे आणि आपल्याला हवा तसा परिणाम मिळेपर्यंत हे चित्र रंगवायचं आहे. आवश्यक तिथे कापसाने पुन्हा एकदा रंगांचं मिश्रण करायचं आहे. आवश्यकता वाटल्यास जिथे कापूस घासायचा नसेल तो भाग तसाच सोडायचा आहे आणि जिथे हायलाईट दाखवायचा तर तिथे रंग न देता तो भाग पांढरा कागद सोडून द्यायचा आहे. त्या व्यतिरिक्त त्या वांग्यावरती जे टेक्स्चर आहे किंवा पोत आहे त्याच्यावर रेषा रेषा आहेत. हे वांग अगदी प्लेन रंगाचं नाही आहे. हे काटेरी वांग आहे, ह्याच्यावरती रेषा रेषा असतात. तर त्या रेषासुद्धा आपल्याला रंगवता रंगवता काढून घ्यायच्या आहेत. देठासाठी लाईट ऑलिव्ह ग्रीन आणि डार्क ऑलिव्ह ग्रीन हे रंग आपण वापरू शकतो. हवा असल्यास लाईट ग्रीन, लेमन येलो हेही रंग त्यामध्ये मिश्रण करू शकतो. वांग्याचं चित्र रंगवून पूर्ण झालं आहे. त्याची सावली करायला हवी. त्यासाठी नेहमीप्रमाणे डार्क ग्रे आणि लाईट ग्रे हे रंग घ्यायचे आहेत.
आपलं चित्र काढून पूर्ण झालं आहे. बघा किती सुंदर खऱ्यासारखं हे वांगं दिसतंय. यानंतर आपण काढणार आहोत तो बटाटा. बटाटा हा सगळ्यांच्या घरी नेहमीच असतो. कांदे बटाटे हे आपल्या घरात कायम ठेवलेले असतात. त्यातलाच एक बटाटा घ्यायचा आहे. अगदी छोटा घ्यायचा नाही, जरासा मध्यम आकाराचा किंवा मोठ्या आकाराचा घ्यायचा. तो समोर ठेवायचा आणि त्याच्या बाजूला एक कांदा घ्यायचा आणि तो ठेवायचा. कांद्याच्या थोडासा पुढे बटाटा ठेवायचा, म्हणजे तो ओव्हरलॅप होईल. म्हणजे आपल्याला दोन वस्तू एकत्र काढायच्या आहेत. एकत्र ठेवून त्या बघून काढायच्या आहेत आणि त्याला रंग द्यायचा आहे. चित्र काढून झालं आहे. आता त्याला येलो ऑकरच्या छटा आपण देणार आहोत. येलो ऑकर आणि ब्राऊन हे रंग आपण घ्यायचे आहेत. पहिल्यांदा हलक्या हाताने देऊन घेऊया. हलक्या हाताने का बरं द्यायचे? कारण जर आपण खूप दाबून असे रंग दिले, समजा येलो ऑकर हा कलर आपण एकदम दाबून दिला, तर त्यावरती दुसरा रंग बसणारच नाही. मग आपल्याला दुसरा रंग, गडद रंग त्याच्यामध्ये मिक्स करायचा असेल तर तो त्यावर बसणारच नाही. त्यामुळे हलक्या हाताने दोन रंग एकमेकांवर दिले आणि मग त्यांचं मिश्रण केलं की आपल्याला तिसरा रंग मिळतो. आता आपण कापसाने थोडं त्याला मिसळून घेऊया. आता आपण गडद येलो ऑकर हा रंग घेतोय. हा रंग आपल्याकडे नसला तर आपण चॉकलेटी किंवा ब्राऊन रंग घेऊ शकतो आणि हलक्या हाताने त्याच्यावर देऊ शकतो. बटाट्यावर काही टेक्स्चर असतं, त्याला काही खड्डे असतात, कुठे गडद रंग दिसतो. तो रंग आपण डार्क ब्राऊनने करून घेत आहोत.
तसंच काही ठिकाणी आपण लाईट ग्रे रंगाचा वापर करतोय. येलो ऑकर आणि लाईट ग्रे हे 2 रंग मिसळून घेतले की एक छानपैकी रंग तयार झाला आहे, जो बटाट्याला अगदी छान दिसतोय. काही ठिकाणी हा रंग द्यायचा आहे. आपला बटाटा रंगवून पूर्ण झाला आहे. पहा कसा अगदी त्रिमित दिसतो आहे, गोलाकार आहे, त्याच्यावर हायलाईट आहे, शॅडोज आहेत. आता आपण कांदा रंगवूया. आता आपण कांद्यासाठी बर्न सिएना नावाचा रंग घेतला आहे आणि तो हलक्या हाताने लावून घेतोय. जिथे आपल्याला उजेड दाखवायचा आहे किंवा हायलाईट दाखवायचा आहे तो भाग आपण पांढरा सोडून दिला आहे. त्याच्यावर आपण कापूस घासून घेऊया. नंतर त्यात पिंक म्हणजे गुलाबी हा रंग आपण घेतलाय तो देतोय. लाईट पिंक आहे हा रंग. त्यावर पुन्हा डार्क ब्राऊन कलरनी आपण काही रेषा काढून घेतोय. आता तो कांदा दिसायला लागला, आपल्याला समजतंय की आता हे कांद्याचं चित्र आपण काढतोय, हे ओळखता येतंय. आता एक मरून रंग घेतला आहे आणि तो त्याच्यामध्ये आपण वापरत आहोत. कांद्याचा गडद भाग किंवा सावलीचा भाग दाखवण्यासाठी आपण हा मरून रंग वापरला आहे. आता आपण कांदा रंगवून पूर्ण करूया आणि नंतर त्याची सावली करून घेऊया.
कांदा आणि बटाटा या दोन्ही भाज्यांची सावली आपल्याला करायची आहे. बघा, आपण लाईट ग्रे आणि डार्क ग्रे हे रंग वापरतोय. आणि गडद भागासाठी थोडासा काळा रंगही वापरतोय. परंतु तो काळा रंग मात्र कापसाने मिश्रण करून घ्यावा, गुळगुळीत सॉफ्ट करून घ्यावा, म्हणजे तो एकदम गडद दिसत नाही, त्याच्यामध्ये तो एकरूप होऊन जातो. सगळ्यात शेवटी कांद्याचा काही भाग आपण कापसाने घासून घेतोय आणि पुन्हा एकदा त्याच्यावर त्या रेषा काढतोय. कांद्याच्या सालीचा रंग अगदी बरोबर जमलाय. पहा किती सुंदर दिसतंय कांदा आणि बटाटा. तर आपल्या आजच्या व्हिडिओत आपण काय शिकलो? गाजर, वांग, कांदा, बटाटा या 4 भाज्या यांचं चित्र कसं काढायचं आणि कसं रंगवायचं हे आपण शिकलो. तुम्हीसुद्धा अशा भरपूर भाज्या समोर ठेवून त्यांचा सराव करा.